हॅलो एव्हरीवन. त्याचा व्लॉग हा कम्प्लिटली नाईटमध्ये शूट केलेला व्लॉग असणार आहे, कारण आज पॅरिसमध्ये आहे नुई ब्लॉन्श म्हणजे व्हाईट नाईट. तर काय असतं की आजच्या रात्री सगळे पॅरिशियन जे आहेत ते घराच्या बाहेर असतात रात्रभर आणि रस्त्यावर असतात. ॲक्च्युली पॅरिसभर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स डिस्प्ले केलेले असतात, इन्स्टॉलेशन्स लावलेले असतात. काही इंडोर असतात, काही आउटडोर असतात आणि खूप धमाल असते, खूप गर्दी असते. हे 25वं वर्ष आहे नुई ब्लॉन्शचं आणि दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स असतात आणि त्या थीम्सच्या अराउंड सगळे आर्ट्स आणि इन्स्टॉलेशन्स पॅरिसभर केलेले असतात. तर यावर्षीची थीम आहे लव्ह, कारण हे 25वं वर्ष आहे आणि या थीमच्या अराउंडच यावर्षीचे सगळे इन्स्टॉलेशन्स असणार आहेत. ही जी रात्र असते ती मेनली पॅरिशियन लोकांची रात्र म्हणून ओळखली जाते. ही स्लीपलेस नाईट म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आजचा जो क्राऊड असतो पॅरिसमध्ये म्हणजे रात्रीचा, तो कम्प्लिटली पॅरिशियन क्राऊड असतो, कम्प्लिटली पॅरिशियन वाईब असते. खरं तर पॅरिसमध्ये अशा खूप रात्री असतात ज्या फक्त पॅरिशियन लोकांसाठीच्या असतात आणि पॅरिसची लोकं त्या रात्रभर बाहेर रस्त्यावर असतात. तर म्युझिक नाईट असते, म्युझियम्स नाईट असते, ज्या दिवशी सगळे म्युझियम पॅरिशियन लोकांसाठी फ्री असतात आणि फेदला म्युझिक असतं. त्या दिवशी पॅरिसभर खूप म्युझिक कॉन्सर्ट असतात, सगळीकडे बँड्स असतात, वेगवेगळ्या कॉन्सर्ट्स असतात. त्याही दिवशी सगळे पॅरिशियन रात्रभर रस्त्यावर भटकत असतात. मेट्रो रात्रभर सुरू असतात. त्यामुळे समरमध्ये अशा रात्रीच्या खूप ॲक्टिव्हिटीज पॅरिसमध्ये चालतात, ज्या टुरिस्टिक नाही आहेत, कारण त्या फक्त मेन पॅरिशियन लोकांसाठीच आहेत असं समजलं जातं आणि पॅरिशियन लोक ऑफकोर्स खूप प्राऊड फील करतात त्याच्यासाठी. इतकी मोठी लाईन आहे सगळीकडे. ओ माय गॉड. खूप गर्दी आहे आणि सगळीकडे अशी लाईन लागली आहे. हा पॉन्नफ आहे आणि ह्याच्यावर असं एक इन्स्टॉलेशन केलेलं आहे. अशी मस्त सेन नदी, पलीकडे ॲफेल टॉवर दिसतोय. जिथे जिथे काही आर्ट्स आहेत किंवा काही इन्स्टॉलेशन्स आहेत, जिथे काही शोज आहेत, तर तिथे खूप मोठी लाईन आहे जायला. सगळीकडे फ्री आहे बट वेटिंग टाईम खूप आहे. पण खूप मस्त वाईब आहे, छान. थंडी नाही आहे जास्त बट गार वारा आहे आणि मस्त सेन नदीच्या काठावर सगळं छान वाईब आहे, छान वातावरण आहे. इथे एक टनेल आहे, या टनेलमध्ये बघूया काय काय आहे. वापस भी आ सकते हैं यहाँ से हम. ये क्या है, सिर्फ ऐसे ही धुआं ही चल रहा है. लोग वापस भी आ रहे इधर से ही.
कुछ भी नहीं है। एग्जिट होगा बाहर आगे ये से के जैसे। इतना ही हो रहा है। बस हो गया, निकलो अब। ती 59 रिवोली नावाची बिल्डिंग आहे, म्हणजे तिचा नंबर 59 आहे. आणि हे ॲक्च्युली या बिल्डिंगमध्ये खूप साऱ्या आर्टिस्टचे आर्ट्स इन्स्टॉलेशन, पेंटिंग्ज आणि काही काही असतं. तर आज त्यांनी इथे असे काही काही लावून ठेवले. पण हे इथे नेहमीच असतं ॲक्च्युली, या बिल्डिंगच्या बाहेर असे काही काही लावलेलं बदलत असतात ते दर काही महिन्यांनी. पण त्याच्या आत जायला केवढी लाईन आहे बघा. त्या कोपऱ्यापर्यंत लाईन आहे. Parfois, à force de bruit, de vitesse et de peur, on finit par s'éloigner de soi-même. On oublie le connu, accueilli, aimé. Alors, peut-être faut-il créer davantage d'espaces comme celui-ci, des lieux où l'on puisse se retrouver, parler, danser, chanter, ressentir ensemble. Des lieux où l'on se rappelle que derrière nos différences, nos blessures et nos colères, il existe encore quelque chose capable de nous réunir. Dans un monde où tout semble parfois fait pour opposer, exclure ou diviser, continuer d'aimer devient une forme de résistance. Résister à l'indifférence, résister à la peur, à tout ce qui tente de nous éloigner les uns des autres. Parce qu'aimer, ce n'est pas nier la dureté du monde, c'est refuser. फायनली त्या सगळ्या गर्दीतून बाहेर पडलो. प्रचंड गर्दी होती सगळीकडेच. प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नव्हतं कारण खूप चालावं लागत होतं. आणि ॲक्च्युली फक्त अंधार होता म्हणून असं वाटत होतं की आपण
रात्रीचं पॅरिसमध्ये फिरतो आहे. बट दिवसा असते त्या तितकीच किंवा त्याहीपेक्षा कदाचित जास्त गर्दी असेल. बट खूप मजाही येत होती ॲक्च्युली चालायला, कारण छान वारा होता, मस्त वाईब होतं, सगळीकडे लोक एन्जॉय करत होते. मजा आली, पण चालून चालून पायाचे तुकडे पडायला आले. बट वी एन्जॉयड.